चला तर विद्यार्थ्यांना आपण सेकंड नंबरचं वाक्य आपण पाहणार आहोत. पुस्तक पेटीवर आहे. ते याला सोप्या भाषेमध्ये आपण म्हणायला गेलो तर आपण नंबर देऊन देऊ 1, 2 आणि 3. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे आधी कर्ता कोण आहे यातलं 1 नंबर. 3 नंबर आपल्याला आधी घ्यायचा क्रियापद आणि नंतर सेकंड नंबर. मग आपल्याला इंग्लिश शिकायला सोपं जाणार आहे. मग आधी काय लिहायचं पुस्तक म्हणजे काय द बुक. द BOOK बुक. पेटीवर घ्यायचं का आता नाही, कर्म घ्यायचं नाही, क्रियापद घ्यायचं आहे आपल्याला. क्रियापद कोणतं असते? मराठी वाक्याच्या शेवटचा शब्द म्हणजे क्रियापद आहे. कर्म क्रियापद कर्ता असे घ्यायचे आपल्याला. मग आपल्याला थर्ड नंबर काय घेणं आहे म्हणजे काय आहे ऑन द टेबल, पेटीवर आहे. ऑन द बॉक्स, इज ऑन द बॉक्स आहे म्हणजे आपल्याला इथं काय लिहायला लागेल इज ऑन द बॉक्स. पेटीवरला काय लिहिला तर राहिलेला आपला सेकंड नंबर ऑन द बॉक्स. ऑन द बॉक्स. तर उत्तर काय आहे आपलं द बुक इज ऑन द बॉक्स.